जी, संतोष जी, दूसरी कोई कसम ना लो, पर एक कसम ज़रूर लीजिएगा कि इसी तरह से शोज़ करते रहेंगे। जरूर क्योंकि आपके शोज़ के कारण कितने सारे लोगों के जीवन में आनंद के क्षण आ रहे हैं, कितने सारे लोग आनंदित हो रहे हैं। थैंक यू सो मच। और संतोष जी की विनती को मान देकर यहाँ पे ब्रह्मांड कट्टा के राजेश जाधव पधारे हैं। मैं उन्हें मंच पर आने की विनती करूँगी। साहेब या प्लीज. हो ऐकवतो ना. ज़ोरदार तालियां हो जाए दोस्तों। तालियों के बिना ये महफिल सूनी सूनी है, महफिल अधूरी है। ते तुम्ही नेहमी येता आणि तुम्ही नेहमी काहीतरी दोन शब्द बोलता आमच्यासाठी. खरं तर संतोष तर म्हणजे हार्मोनियस यांना मी म्हणजे यांच्या जन्मापासून होतो, मी नेहमी सांगतो. आणि त्यांची प्रगती बघून मला देखील आता हेवा वाटायला लागला आहे की अभ्यास कसे करतात. आणि एवढं त्यांचा 3 महिन्यातून एकदा कार्यक्रम असतो, खरंच ऑडियन्ससाठी असतो तो. म्हणून मी बोललो माझा सत्कार सोडा, मी गाणे ऐकायला आलो आहे. मी शुभेच्छा देतो. ब्रह्मांड कट्टा परिवार नेहमी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्ही गरुड झेप घ्या. क्या बात है, धन्यवाद. क्या बात है. असेच शुभेच्छा संतोषजींना नेहमी मिळत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना है. खूप खूप पुढे जा. आणि और MM म्यूज़िक के मिलिंद खातू जी का भी यहाँ पे बहुत ज़ोरदार तालियों के साथ स्वागत है. आपने भी अभी तक अनेक शो किए हैं. आपके कारण भी काफ़ी सारे कलाकारों को स्टेज मिल रहा है और बहुत सारे लोगों को रोज़गार मिल रहा है. ज़ोरदार तालियां हो जाए मिलिंद खातू जी के लिए भी. तर एक दोन शब्द आमच्यासाठी. मला एवढं बोलता नाही येत आहे, सॉरी. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. अतिशय सुंदर. मी आत्ताच आलो, जस्ट अर्धा पाऊण तास झालं आहे. खूप छान शो चालला आहे आणि लोक लाईव्ह बोलतात. ट्रॅकमध्ये जर चांगले सिंगर्स असतील, साऊंड चांगला असेल तर ट्रॅक लाईव्ह शोला पण खाऊन टाकेल. हा माझा अनुभव आहे. लाईव्हला म्युझिशियन कट टू कट वाजवणारे पाहिजे तर लाईव्ह शोला मजा येते. म्युझिशियन चांगले नसेल तर लाईव्ह शो फेल आहे, ट्रॅक शोच चांगला आहे, असं माझं मत आहे. माझा आता 91वा शो कालिदास ऑडिटोरियमला 10 जानेवारीला आहे. तिकीट शो आहे. 10 म्युझिशियन घेऊन मी हा शो करतो आहे. 200, 150 आणि 100 रुपये तिकीट आहे. त्याच्या आधी आता 13 या शुक्रवारीच माझा सहयोगला एक शो आहे, तो फ्री शो आहे. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, भावगीतं, कुमार सानू सगळे मिक्स गाणे ठेवले आहेत. पहिल्यांदाच असा शो करतो मी. ज्यांना यायचं असेल त्याने वेळ काढून नक्की या. शुक्रवार आहे 5 वाजता आणि माझे शार्प 5 वाजता म्हणजे 5 वाजता शो चालू होतो. 5 मिनटं पण लेट नसतो. ओके, थँक्यू सो मच. चला, ऑल दी बेस्ट तुम्हाला सुद्धा. आणि व्हिडिओग्राफर कल्पांत जे आमचे मुळे सर आहेत त्यांना सुद्धा इकडे आम्ही मंचावर बोलवत आहे. लवकर या सर. और साथ ही किशोर साउंड, इतना मधुर साउंड है, तो आप भी ऊपर आइए क्योंकि आपके साउंड के बिना ये शो अधूरा है. इतनी खूबसूरत जो मधुर आवाज़ लोगों के कानों में मधुर रस घोल रही है, इसके पीछे किशोर साउंड इनका ज़बरदस्त हाथ है. ज़ोरदार तालियां हमारे मुड़े सर और किशोर जी के लिए. खूप खूप धन्यवाद. हां, अजून कुछ शब्द नहीं है बोलने के लिए. एक्चुअली ये मेरा सम्मान करने की ज़रूरत नहीं है, मैं इस परिवार का हिस्सा हूँ, पर आप जो दे रहे हैं उसके लिए धन्यवाद. पर बस इसी तरह प्यार और Thank you. आशीर्वाद बना रहे. थैंक यू सो मच. नाही, पण मला असं वाटतं की 2 गाण्यांच्या मध्ये निवेदन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गाण्यांना जोडणारा आणि कार्यक्रमाला सुद्धा धरून ठेवणारा. धन्यवाद सोनाली, मनपूर्वक धन्यवाद. थैंक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. आणि आपण वळणार आहोत पुढच्या गाण्याकडे. अगला गाना बेहद खूबसूरत गाना है जिसे वीरेन जी और अमृता जी प्रेजेंट करने आ रहे हैं. ज्वेलती फिल्म का गाना है. लता जी, किशोर कुमार का गाया हुआ गीत है. SD बर्मन का संगीत, मजरू साहब का लिखा गीत है. गाना बेहद खूबसूरत है. आसमां के नीचे. तालियां हो जाए जोरदार दोनों के लिए. और बस अंत के 3 गाने बाकी है, अंत तक साथ निभाइएगा दोस्तों.